आणि आता एक मोठी बातमी। वाल्मिक कराड याच्या आईचे परळी शहर पोलीस ठाण्यासमोर आंदोलन सुरू आहे। खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा वाल्मिक कराडच्या आईने आरोप केलेला आहे। या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय। वाल्मिक कराड याच्या आईने परळी शहर पोलीस ठाण्यासमोर आंदोलन सुरू केलं असल्याचं पाहायला मिळतंय। खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा त्याच्या आईने आरोप केलेला आहे। ही थेट दृश्य देखील आपण पाहतोय। या वाल्मिक कराडच्या आई आहेत आणि त्यांनी पोलीस स्थानकास बाहेर खरं तर हे आंदोलन सुरू केलेलं आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुरेश, नेमकं काय म्हणणं आहे वाल्मिक कराडच्या आईंचं? वाल्मिक कराडांच्या आई परळी शहर पोलीस ठाण्याच्या समोर अर्धा तास झालं ठिय्या मांडून बसलेल्या आहेत आणि खोट्या गुन्ह्यामध्ये माझ्या मुलाला अटकवलं जात असल्याचा देखील त्यांनी आरोप केलेला आहे। विशेष म्हणजे जे गुन्हे आहेत त्या गुन्ह्याच्या संदर्भामध्ये पुनर्विचार करावा अशा पद्धतीने देखील त्यांच्याकडून मागणी केली जाते आणि कुठल्याही प्रकरणाचा संबंध नसताना राजकीय हेतू पुरस्कार बोललं जात असल्याचा देखील आरोप त्यांनी केलेला आहे। त्याचबरोबर त्यांच्यासोबत आणखी काही महिला देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत, तर लोक जमायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे नेमकं हे आंदोलन मागे कधी घेतलं जाणार, पोलीस प्रशासन त्यांना काय आश्वासन देणार हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। दुसरीकडे बघितलं पण वाल्मिक कराड यांना आज न्यायालयीन कोठडीसमोर हजर केलं जाणार आहे। 14 दिवसाची सीआयडी कोठडी संपलेली आहे आणि न्यायालयासमोर हजर केल्यानंतर आता न्यायालय नेमकी सीआयडी कोठडी देणार का न्यायालयीन कोठडी देणार हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र दुसरीकडे परळीमध्ये इकडं न्यायालयामध्ये हजर करत असताना दुसरीकडे परळीमध्ये जे आईने आंदोलन सुरू केलेलं आहे त्या संदर्भामधून आता चर्चा होते आणि नेमकं या संदर्भात आता प्रशासन या आंदोलनाला काय आश्वासन देते हे पाहावं लागेल। बरं सुरेश, अपडेट घेत राहू, तुर्तास धन्यवाद। तर खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवल्याचा वाल्मिक कराड याच्या आईने आरोप केलेला आहे आणि पोलीस स्थानकाबाहेर त्यांनी आंदोलन सुरू केलंय। बीड जिल्ह्यामध्ये जमावबंदीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेले आहेत। आगामी सण आणि उत्सव आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यामध्ये जमावबंदीचे आदेश देण्यात आले। मध्यरात्रीपासून हे जमावबंदीचे आदेश लागू करण्यात येणार आहेत आणि 5 किंवा अधिक व्यक्तींना मोर्चे, निदर्शनं आणि आंदोलन करण्यासाठी परवानगीशिवाय एकत्र येणार नाहीये। तर बीड जिल्हा दंडाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी हे आदेश पारित केलेले आहेत। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तपासासंदर्भात एसटीचे प्रमुख खरं तर IPS बसवराज तेली दुपारी देशमुख कुटुंबाची भेट घेणार आहेत। धनंजय देशमुख यांनी आक्रमक आंदोलन केल्यानंतर CIDच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रात्री देशमुख यांची भेट घेतली, तसंच तपासासंदर्भात माहिती देखील दिली। तर आज SITचे अधिकारी देखील देशमुख कुटुंबाला तपासासंदर्भात माहिती देणार आहेत। दुपारी 3 वाजता ही भेट होणार असल्याचं कळतंय। बीड जिल्ह्यातील खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड गेल्या 13 दिवसांपासून कोठडीमध्ये आहे आणि CID कडून कराडची चौकशी केली जाते। तर या चौकशीमध्ये काय माहिती समोर आली आहे पाहूयात त्याविषयीचा रिपोर्ट। वाल्मिक कराडच्या CID चौकशीत कोणती माहिती समोर येते आणि त्यानुसार खंडणी प्रकरणाचा तपास पुढे जातो का, याकडे राज्याचं लक्ष लागलंय। 31 डिसेंबरला वाल्मिक कराडनं पुण्यात शरणागती पत्करली, त्यानंतर त्याला केज कोर्टासमोर हजर करण्यात आलं। त्यामुळे कोर्टानं वाल्मिक कराडला CID कोठडी सुनावली। या कोठडीत CIDच्या अधिकाऱ्यांकडून वाल्मिक कराडची कसून चौकशी केली जाते। चौकशीत वाल्मिक कराडचे व्हॉइस सॅम्पल तपासण्यात आले, कराडचं कॉल रेकॉर्डिंग तपासण्यात आलं, खंडणी आणि हत्या प्रकरणातील इंटरलिंक शोधण्यावर भर देण्यात आला। सुदर्शन गुले आणि वाल्मिक कराडचे संबंध काय, विष्णू चाटेच्या मोबाईलवरून देण्यात आलेली धमकी, वाल्मिक कराडचं बँक अकाउंट्स आणि स्थावर जंगम मालमत्तेची CID कडून चौकशी करण्यात आली। वाल्मिक कराडचे 3 मोबाईल फोन फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले। CID आणि SIT या तपासी यंत्रणा कसून चौकशी करत आहेत। तर वाल्मिक कराड यांचे 3 मोबाईलही जप्त करून फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आलेत। एवढंच नाही तर वाल्मिक कराडांची 13 दिवसामध्ये काय काय चौकशी केली याचे खुलासे आणि याच्या तपासाच्या संदर्भातली माहिती उद्या माननीय न्यायालयासमोर मांडली जाणार आहे। वाल्मिक कराडवर अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून खंडणी मागितल्याच्या आरोपानंतर गुन्हा दाखल करण्यात आला। मात्र वाल्मिक कराडचा संबंध सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येशी असल्याचा आरोप देशमुख कुटुंबासह काही राजकीय नेत्यांकडून करण्यात येतोय।
परिणामी खंडणी आणि हत्या प्रकरणातील समान घटक काय आहेत, या दोन्ही गुन्ह्यांना जोडणारे काही धागेदोरे सीआयडीच्या हाती लागलेत का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता कोर्टात मिळतील. सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड. आणि आता एक मोठी बातमी. अंजली दमानिया यांना अब्रू नुकसानीची नोटीस पाठवण्यात आलेली आहे. 5 कोटींचा मानहानीचा दावा करण्यात आलाय. वंजारी समाजाची बदनामी केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांना 5 कोटी रुपये अब्रू नुकसानीबाबत नोटीस जारी करण्यात आलेली आहे. वंजारी समाजाची बदनामी केल्याप्रकरणी 5 कोटी रुपयांची अब्रू नुकसानीबाबतची नोटीस ही जारी करण्यात आलेली आहे. बीडमधील वंजारी समाजाची बदनामी झाल्यानं इतर समाजाचे मित्र माझ्यापासून दूर झाल्यानं नुकसान झालं असल्याचा आरोप छत्रपती संभाजीनगरमध्ये स्थायिक असलेल्या बीडच्या एका वकिलानं नोटीसमध्ये म्हटलेलं आहे. रत्नाकर चौरे असं नोटीस पाठवणाऱ्या वकिलाचं नाव आहे. तर आपण पाहतोय अंजली दमानिया यांना अब्रू नुकसानीबाबत नोटीस जारी करण्यात आलेली आहे. 5 कोटींचा मानहानीचा दावा त्यात करण्यात आलेला आहे. वंजारी समाजाची बदनामी केल्याचा आरोप एका वकिलानं केलेला आहे. छत्रपती संभाजीनगरमधल्या रत्नाकर चौरे नावाच्या एका वकिलानं ही नोटीस त्यांना पाठवलेली आहे. वंजारी समाजाची बदनामी झाल्यानं इतर समाजाचे मित्र माझ्यापासून दूर झाल्याचं म्हणत वकील रत्नाकर चौरे यांनी अंजली दमानिया यांना ही नोटीस पाठवलेली आहे. संतोष देशमुखांच्या पत्नी अश्विनी यांनी पुरवणी जबाबात धक्कादायक दावा केलाय. वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेनं संतोष देशमुखांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा जबाब त्यांनी दिलाय. तसंच संतोष देशमुख यांना अनेक धमकीचे अनेक फोन आले होते अशी धक्कादायक माहिती देखील अश्विनी देशमुख यांनी दिली आहे. संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी देशमुख कुटुंबानं आंदोलनाचा पवित्रा घेतलाय. तर संतोष देशमुख यांच्या हत्येच्या आधी काय झालं होतं याबाबतची मोठी माहिती अश्विनी देशमुख यांनी दिली आहे. 6 डिसेंबरला अवादा कंपनीच्या गेटवर झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर संतोष देशमुख यांना धमकीचे अनेक फोन यायला सुरुवात झाली होती. मला माझे मिस्टर एवढंच म्हणले होते की त्या दिवशी जी पवनचक्कीवर भांडणं झाले होते ते जरा गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत तर मला भीती वाटते, एवढंच बोललेले. अश्विनी देशमुख यांनी 3 जानेवारीला सीआयडीच्या अधिकाऱ्यांसमोर काय जबाब नोंदवला ते बघूयात. वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेनं संतोष देशमुखांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. नोव्हेंबर महिन्यात देशमुखांना धमकी देण्यात आली होती. धमकीमुळे संतोष देशमुख प्रचंड अस्वस्थ होते असा जबाब अश्विनी देशमुख यांनी सीआयडीला दिलाय. आमच्या जॉबला थोडं बाजूला ठेवा, आमचा मागं पुढं होऊ द्या, दुःखात होतो आम्ही, मागं पुढं झालं. आमची मानसिकता नव्हती कुठली जॉब वगैरे द्यायची, पण त्या कालावधीमध्ये ज्या इन्व्हेस्टिगेशन प्रॉपर व्हायला पाहिजे होत्या त्याच्यात सीआयडीची काही चूक आहे का नाही मला माहीत नाही. अश्विनी देशमुखांच्या पुरवणी जबाबामुळे वाल्मिक कराडवर खुनाचा गुन्हा दाखल होणार का असा प्रश्न निर्माण झालाय. तर पुरवणी जबाब म्हणजे काय ते बघूयात. अनेकदा फिर्यादी किंवा साक्षीदाराला पहिला जबाब नोंदवल्यानंतर आणखी काही सांगायचं असतं किंवा आधी दिलेल्या माहितीत काही सुधारणा सुचवायची असते. अशा वेळी त्याचा आणखी एक जबाब नोंदवला जातो, त्याला पुरवणी जबाब म्हटलं जातं. यामध्ये साक्षीदाराला सुधारित माहिती सांगता येते. मूळ जबाबामध्ये जर अतिरिक्त माहिती द्यायची असेल तर दुसरा पुरवणी जबाब नोंदविला जातो. बऱ्याचदा निर्गुण हत्येच्या प्रकरणात साक्षीदार घाबरलेले असतात. मुख्य आरोपीच्या अटकेनंतर ते त्यांचा पुरवणी जबाब देतात, परंतु या पुरवणी जबाबाची जी विश्वासार्हता आहे 2 बाबींवर अवलंबून असते. पहिली बाब म्हणजे हा पुरवणी जबाब किती लवकर नोंदवला, किती उशिरा नोंदवला, आणि दुसरी बाब म्हणजे या पुरवणी जबाबाच्या समर्थनार्थ जो इतर साक्षी पुरावा आहे तो सपोर्टिंग आहे किंवा नाही. अश्विनी देशमुख यांचा पुरवणी जबाब पुढील तपासात कितपत महत्त्वाचा ठरतो आणि त्यामुळे आरोपी वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात जाणार का हे पुढील काही दिवसात स्पष्ट होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि आता एक मोठी बातमी. वाल्मिक कराड याच्या आईचे परळी शहर पोलीस ठाण्यासमोर आंदोलन सुरू आहे. खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा वाल्मिक कराडच्या आईनं आरोप केलेला आहे. या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय. वाल्मिक कराड याच्या
आईनं परळी शहर पोलीस ठाण्यासमोर आंदोलन सुरू केलं असल्याचं पाहायला मिळत आहे. खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा त्याच्या आईनं आरोप केलेला आहे. ही थेट दृश्य देखील आपण पाहतोय. या वाल्मिक कराडच्या आई आहेत आणि त्यांनी पोलीस स्थानकास बाहेर खरं तर हे आंदोलन सुरू केलेलं आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सुरेश, नेमकं काय म्हणणं आहे वाल्मिक कराडच्या आईंचं? वाल्मिक कराडांच्या आई परळी शहर पोलीस ठाण्याच्या समोर अर्धा तास झालं ठिय्या मांडून बसलेल्या आहेत आणि खोट्या गुन्ह्यामध्ये माझ्या मुलाला अटकवलं जात असल्याचा देखील त्यांनी आरोप केलेला आहे. विशेष म्हणजे जे गुन्हे आहेत त्या गुन्ह्याच्या संदर्भामध्ये पुनर्विचार करावा अशा पद्धतीने देखील त्यांच्याकडून मागणी केली जाते आणि कुठल्याही प्रकरणाचा संबंध नसताना राजकीय हेतू पुरस्कार बोललं जात असल्याचा देखील आरोप त्यांनी केलेला आहे. त्याचबरोबर त्यांच्यासोबत आणखी काही महिला देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत. तर लोक जमायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे नेमकं हे आंदोलन मागे कधी घेतलं जाणार, पोलीस प्रशासन त्यांना काय आश्वासन देणार हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. दुसरीकडे बघितलं पण वाल्मिक कराड यांना आज न्यायालयीन कोठडीसमोर हजर केलं जाणार आहे. 14 दिवसाची सीआयडी कोठडी संपलेली आहे आणि न्यायालयासमोर हजर केल्यानंतर आता न्यायालय नेमकी सीआयडी कोठडी देणार का न्यायालयीन कोठडी देणार हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र दुसरीकडे परळीमध्ये इकडं न्यायालयामध्ये हजर करत असताना दुसरीकडे परळीमध्ये जे आईने आंदोलन सुरू केलेलं आहे त्या संदर्भामधून आता चर्चा होते आणि नेमकं याच संदर्भात आता प्रशासन या आंदोलनाला काय आश्वासन देते हे पाहावं लागेल. बरं सुरेश, अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद. तर खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवल्याचा वाल्मिक कराड याच्या आईनं आरोप केलेला आहे आणि पोलीस स्थानकाबाहेर त्यांनी आंदोलन सुरू केलंय.